नमस्कार मित्रांनो, असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा, लाईक करा, शेअर करा आणि जी कडाला बेल आयकॉनची घंटे आहे ती दाबावी विसरू नका. तर मित्रांनो, आज आपण आलतो पेडगावच्या आदत बैल मैदानात आणि या मैदानात कोणकोणती बैल सेमीफायनलसाठी पात्र ठरले बघूयात. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. विटेकरांचा चेंडू सुद्धा सेमीफायनलसाठी पात्र आहे बघा. भैया नमस्कार. नमस्कार. आज किती वेळ पाहिला चेंडू? 11व्यात पाहिला का? आज कुणाबर होता? आज झऱ्याचा बाजी म्हणून बैल आहे. झऱ्याचा बाजी बरं का? गाडी दादा ही गट्टून पळते का? चांगली पळते. आधी मी पळालेली तर आज मैदानात 3 नंबर केलता. 3 नंबर केलता. आज दादा गाडीला चांगला गॅस लागला. होय, चांगली पळाली. कडन गाडी पळाली. कडन पळाली का? कडेला कोण होतं? बाजीराव कडन होता, वासरू आत नव्हता. आत नव्हतं का? चांगलं स्पीड लागला. आज ड्रायव्हर कोण होतो भाई? बबलू चाचा. चाचा होता है ना. शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. झऱ्याचा बाजी सुद्धा सेमीफायनल साठी पात्र आहे बघा. भैया नमस्कार. नमस्कार. आज किती वेळ पाहिला बाजी? 11व्यात. भैया गाडी मागली होती फायनल होती. फायनलला 3 नंबर केलता. चांगलं स्पीड लागतं गाडीला. गाडी गटून पळते. चेंडू बी आपला घरचाच बैल आहे. हा, कधी पण पैरा केलं तर दोघंच पळते है ना. चांगलं स्पीड लागला. शुभेच्छा तुम्हाला. आदत वासरू टॉप मध्ये पळते आता सध्या. है ना. चर्चेत आहे ती पण. बाजी पण चांगल्या मैदानात राहतो का? शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. 81 सिकंदर सुद्धा सेमी फायनल साठी पात्र आहे बघा. भैया नमस्कार. नमस्कार. निवांत बसला? हो, निवांत. आज कुणाबर होता सिकंदर? चाळीसगावचा राजा. चाळीसगावचा राजा बरोबर होता का? हो. ही आधी पाहिली का दादा? नाही, आत्ताच पहिल्यांदाच पाहिली. आज दादा गाडीला गॅस चांगला लागला का? हो, चांगली लागली. चांगली गाडी पळली आज. दादा एवढ्या लांब येताय तुम्ही, त्याचं नाव राखतोय हो, सिकंदर. नाव राखतात. हो, दोन्ही बैल नाव राखतात आमचे. शुभेच्छा भैया तुम्हाला. धन्यवाद. निंबाळकर सरांचा सर्जा सुद्धा सेमी फायनल साठी पात्र आहे बघा. भैया नमस्कार. नमस्कार. आज कुणाबर होता सर्जा? आज भोंगा कोणेगावचा. कोणेगावच्या भुंगा सोबत होता का? आज कसं नियोजन लावलेलं? मुश्रफ ड्रायव्हर नानाने नियोजन केलं रात्री. नाना मुश्रफ ड्रायव्हरच नियोजन करते का? हा, दुसरं आता कोण नाही. मुश्रफ ड्रायव्हर पण नियोजन आज बादशाह झालाय हा, बघा. का? नियोजन बसवलं. है ना. तुम्ही करत नाही नियोजन? नाही, आपण नियोजन करतो. कधी आमची करणार? शाळा चालू आहे त्यामुळे आपण नाही नियोजन करत. पुढे तुमचं नियोजन असणार आहे ना. पुढचं शुभेच्छा भैया तुम्हाला. धन्यवाद. संदीप भाई माळे यांचा छोटा राणा सुद्धा सेमी फायनल साठी पात्र आहे. दादा नमस्कार. आज कुणाबर होता राणा? मावळच्या सर्जा बरोबर होता का? चांगलं नियोजन आहे दादा आज, है ना. किती वेळा गटात पाहिला? 7व्या का? आज पहिल्यांदाच आला का ह्या भागात? हा, पहिल्यांदाच. है ना. नवीनच खरेदी. पहिलं जाता. आज नवीन खरेदी आणि आज पहिलाच अड्डा आणि गट पास केलाय. स्पीड पिन चांगलं लागलं दादा. आज गॅस चांगला लागलाय गाडी. शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. सासवडकरांचा मल्हार सुद्धा सेमी फायनल साठी पात्र ठरलाय बघा. दादा नमस्कार. नमस्कार. आज कुणाबर होता मल्हार? बाकासूर सोबत होतो. बकासूर बरोबर होता. आज चांगलं नियोजन आहे का दादा? काकांचं नियोजन आहे आमच्या. हा, एक स्वप्न होतं बाकासूर सोबत व्हायचं, काकांनी आता आमचं पूर्ण केलं. है ना. हा, आज दादा गाडीला चांगलं स्पीड पण चांगलं लागलं का? स्पीड चांगलं लागलं गाडीला. आज बकासूर होता म्हणजे चांगलंच नियोजन आहे आज. चांगलं. हो, आज कितव्या गटात पाहिली होता? 6व्या गटात पाहिलं. 6व्या का? हा. शुभेच्छा भैया तुम्हाला. धन्यवाद. शिकारांचा सर्जा सुद्धा सेमी फायनल साठी पात्र आहे बघा. भैया नमस्कार. नमस्कार. आज कुणाबर होता सर्जा? संदीप बाईंचा मैब्या. मैब्या बरोबर होता का? आज दादा ही गाडी पहिल्यांदाच पाहिली का? है ना. यांची पण नवीन खरेदी. त्यांची पण नवीन. आज दादा चर्चेत आहे सर्जा खूपच, है ना. चर्चा झाली खूप पेडगाव मैदानापासून. किती वेळ गटात पाहिली गाडी? 7व्या. नियोजन चांगलं आहे. आज गाडीला स्पीड कसं लागला? चांगलं स्पीड होतं गाडीला. चांगलं होतं है ना. शुभेच्छा भैया तुम्हाला. चाळीसगावचा लक्ष सुद्धा सेमी फायनल साठी पात्र ठरलाय बघा आज पेडगाव मैदान. दादा नमस्कार. नमस्कार. आज कुणाबर होता लक्ष? आज वडूचा महाकाल सोबत होता. वडूच्या महाकाल बरोबर होता. मोठं नियोजन केलंय दादा. हो, मोठं नियोजन है ना. दादा आज काय सांगचाल? महाकाल म्हणजे आता टॉपलाच पळतोय. टॉपलाच आणि आज आपल्या लक्षावर. हो, आपल्याचा. मी रमेश चव्हाण. हे आमचे मित्र आहेत. भाऊसाहेब पाटील म्हणून आहे वडाळ्याचे, चाळीसगावचे. हे माझे इथे निरेमध्ये उतरल्यात. एक आगामी मैदान आपले जे आहेत 5-6 मैदान, त्यासाठी वासुरा उतरले आपल्या इथं. लक्षात किती फायनल झाले हो दादा? वासुर ही बिनजोडला पळतं चाळीसगावला, पण मालकाची इच्छा होती की बाबा एक मोठं मैदान खेळायला जायचं. तेव्हा आम्ही पहिल्यांदाच पेडगावचे मैदान आजचं आहे, त्या मैदानासाठी आम्ही पळवा इकडे आणलं. पहिल्यांदाच ह्या भागात पाहिलं का? पहिल्यांदाच आजच पहिल्यांदा मालकाची खूप इच्छा होती की मोठ्या मैदानात खेळायचं. आणि आज आलं. नियोजन पण चांगलं आहे आज. छान. महत्वाचं म्हणजे जी महाकालची नियोजक टीम आहेत खूप चांगली, आणि महाकाल बी बैल खूप छान आहे. दादा किती फायनल झाले हो लक्षाचं आजपर्यंत? लक्ष बिनजोडचा मान करायचे आजपर्यंत गाडीच पडली नाही त्याची. किती साधारण किती बिनजोड झाले? तरी किती असते ना? 10 बिनजोड झाले.
शुभेच्छा भैया तुम्हाला सेम फायनल आणि फायनल असत. हो ठीक, धन्यवाद. बेकरांचा मेहरबान सुद्धा मित्रांनो सेम फायनलसाठी पात्र आहे बा. दादा नमस्कार. नमस्कार. आज किती वेळ पाहिला मेहरबान? पहिल्याच गटात पाहा. पहिल्याच गटात पाहिला. आज कुणाबर होता? प्रिन्स सतीश पाटील चिंचपाडा यांचा सुंदर सुंदर बरं होता का? चांगलं नियोजन आहे का हो दादा? है ना. यादी पाहिल्या गाडी नव्हती. पहिल्यांदाच पाहिले का? चांगलं नियोजन आहे. आज मैदान पण चांगलं आहे ना. हो हो. मोठं मैदान आहे. शुभेच्छा दादा तुम्हाला. वडूजकरांचा हिंद केसरी महाकाल सुद्धा सेम फायनल साठी पात्र ठरलाय बघा आज पेडगाव मैदान. दादा नमस्कार. नमस्कार. आजचं मैदान लकीच का महाकाल साठी? पेडगावचं मैदान म्हणलं की लकीच आहे. आजपर्यंत त्याचं हेच आहे, राहिलेलाच आहे, कायम राहत आहे ना. कायम राहत. आणि मागल्या मैदान काय धुळाच केला ते. मागच्या मैदानात त्यानं तसं म्हणजे अपेक्षा जी ठेवली होती त्याच्यापेक्षा जास्त त्यानं हे करून दाखवलं. कारण आम्ही म्हणलो तर गुलाल राहणं महत्वाचं आहे. त्यानं 1 नंबर केलं त्यावेळेस आम्ही समाधानी झालो. मग दादा चर्चेत होता मधनच आजारी पडला जर बैल जेवढ्या म्हणजे सुराला लागलाय तसं तो म्हणजे दुखापतीच राहतोय कंपल्सरी. आता सगळं चालू झालं की परत जरा गुडघ्या दुखून आहे ती 6 महिने झालं चालूच आहे त्याच्या मागं. मागच्या 1 तारखेच्या मैदानालाच आम्ही 4 तारखेचं मैदान झालं त्या मैदानालाच आम्ही पहिल्यांदा काढला बाहेर. तिथे 1 नंबर केलं. त्याच्यावर आजच काढलाय 10 दिवसात बाहेर. दादा आहे ना. आता तुम्ही जुनी जाणते लोक आहे ना त्यामुळेच तुम्ही 10 दिवसांनी 15 दिवसांना बैल काढला पाहिजे का? 100% म्हणजे माझं तर म्हणणं आहे की कोणी असू द्या, किती बैल पळणार असू द्या, त्यांनी बैलाला पुरेपूर 6 ते 7 दिवसात तरी गॅप ठेवला पाहिजे. 6 ते 7 दिवसाच्या आत. म्हणजे काय होतंय माहितीये का, आता काय झालंय, आज पळायला गेली की दुसऱ्या दिवशी पळायला जाणं ही म्हणजे प्रत्येकाची इच्छा आहे. म्हणजे असं म्हणू शकत नाही ती म्हणजे बाबा कोणाला एका टीका करतोय तसं नाही. फक्त एवढंच की ती मुका प्राणी आहे, त्याला काय होतंय काय नाही ती काय म्हणजे हे कोण देणार. ज्या दिवशी आम्ही आज बैल बाबा 4 दिवसात 5 दिवसात ज्यावेळेस बैल आमचा दावणी ज्यावेळेस उड्या घ्यायला सुरुवात करतो त्यावेळेस आम्ही मैदानाचं नियोजन करतो. तसं आज करत. आज कुणाबर होतं दादा नियोजन? 40 गावचं लक्ष म्हणून 40 गावचा वडाळ्याचा लक्ष म्हणून. किती वेळ गटात पळाला आज? 5व्या गटात पळालो. यादी पाहिल्या का त्याची? पहिल्यांदा ती पण वासरू आपल्या भागात पहिल्यांदाच पळायला. बारकं वासरू आहे, पहिल्यांदाच आलंय पळायला. पहिल्यांदाच पळायला. तुम्हाला शुभेच्छा आज सेम फायनल आणि फायनल असत. थँक्यू. संभाजीनगरचा बिबट्या 50-50 सुद्धा सेम फायनल साठी पात्र आहे. भैया नमस्कार. नाव काय तुमचं? अरे पठाण. आज कुणाबर होता बिबट्या? सोन्या बरोबर होता. सोन्याबर होता का? आज घरचीच गाडी पळाली भाई? हो, घरचीच गाडी. याआधी कोणकोणत्या मैदानात पळाली गाडी? मी गटात त्याला दुसऱ्यांदा पहिल्यांदाच आणला, डायरेक्ट गट पास केलाय. या भागात पहिल्यांदाच आणला? हो, पहिल्यांदाच. दोन्ही बैल पहिल्यांदा आली. पहिल्यांदाच. आणि गट पास केला आज आहे ना? हो. काय अपेक्षा आहेत? आता सगळे टॉपची बैल आली. हो, आम्हाला अपेक्षा एवढीच होती आमचं गट पास द्यावा तिला. गट पास झालं तरी छान वाटतंय. हो भैया तुमच्या इकडे 50-50 काय विषय? ये आमचा जोडीदार सोन्याचा फॅन आहे म्हणून आम्ही सुद्धा टाकले ते 50-50. हा हा. शुभेच्छा भैया तुम्हाला. धन्यवाद. संभाजीनगरचा सोन्या 50-50 सुद्धा सेम फायनल साठी पात्र आहे. दादा नमस्कार. नमस्कार. सोन्या 50-50 नाव ठेवलंय का? हो, सोन्याची जागा ठेवतोय. आज कुणाबर होता सोन्या दादा? बिबट्या बरोबर. बिबट्या बरोबर होता का? आज घरचीच गाडी पळवली? हो, घरचीच गाडी. किती वेळा गटात पाहिली? 3ऱ्या गटात दुसऱ्या पट्टीला. 3ऱ्या गटात 3 नंबर फाटीला का? 3 नंबर गटात 2 नंबर पट्टीला. हो हो, चांगली गाडी पाहिली दादा. चांगली. हा, आज नियोजन चांगलं आहे घरचे. हो हो. संभाजीनगर मध्ये कसं पळते? संभाजीनगरला बिनजोडच राहते ती कधी बी. दोन्ही पण यांच्या गाड्या धरायला कोणी टॉप करीत नाही. ही गाडी तिकडेच पळते का? हो, तिकडेच पळते बिनजोड. हा, बिनजोड. कशी पळते गाडी तिकडे आणि इकडे? फरक काय वाटला? फरक काहीच वाटलं नाही. आमचे बैल जसे आमच्या अड्ड्यात पडतात तशी इथं बी पडली. तर तुमच्या इकडच्या बैलांना स्पीड खूपच का? हो, आहेत ना. तुमच्या इकडचे बैल इकडे खूप चर्चेत आहे का? आहेत ना खूप चर्चेत आहेत. संभाजीनगरचे बैल इकडे खूप चर्चेत आहेत. शुभेच्छा भैया तुम्हाला. निंबाळकर सरांचा सर्जा सुद्धा सेम फायनल साठी पात्र आहे. भैया नमस्कार. नमस्कार. आज कुणाबर होता सर्जा? आज भोंगा कोणेगावच्या भोंगा सोबत होता. आज कसं नियोजन लावलेलं? मुश्रफ ड्रायव्हर नानाने नियोजन केलं रात्री. नाना मुश्रफ ड्रायव्हरच नियोजन करते. हा, दुसरं आता मुश्रफ ड्रायव्हर पण नियोजन आज बादशाह झालाय है ना? तुम्ही करत नाही नियोजन? नाही, आपण नियोजन करतो. कधी करा चालू आहे त्यामुळे आपण नाही नियोजन करत. पुढे तुमचं नियोजन असणार आहे ना? शुभेच्छा भैया तुम्हाला. धन्यवाद.